नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मराठी महिन्यातला शेवटचा महिना म्हणजेच फाल्गुन महिना आणि या महिन्यातील पौर्णिमेला आपण होळी हा सण साजरा करतो. तर यंदा म्हणजे 2026 मध्ये 2 मार्च 2026ला आपण ही होळी साजरी करणार आहोत. आता ही होळी का साजरी केली जाते, त्याचे महत्त्व काय आहे, पौराणिक कथा त्याचबरोबर इतर सर्व महत्त्वपूर्ण माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण या होळीच्या रात्री अनेक उपाय सेवा केल्या जातात, त्यापैकीच एक सेवा जाणून घेणार आहोत, एक उपाय जाणून घेणार आहोत. आता हा कोणता उपाय आहे, तो केल्यानं आपल्या घरावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी, बाधा दूर होणार आहेत, घरामध्ये सुख समृद्धी नांदणार आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होणार आहेत. तर या होळीच्या रात्री आपल्याला घरावरून ओवाळून एक वस्तू होळीमध्ये पेटत्या होळीत फेकून द्यायची आहे. आता ही कोणती वस्तू आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर प्रत्येक कुटुंबामध्ये, घरामध्ये काही ना काही अडचणी, संकट या असतातच. मग शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये किंवा घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल, घरामध्ये आलेला पैसा, लक्ष्मी टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल, एखाद्यानं करणी बाधा केली असेल, ग्रहदोष असतात, वास्तुदोष असतात, क्षुल्लक कारणावरून घरामध्ये सतत वादविवाद होत राहतात, एखाद्या व्यक्तीचा विवाह ठरत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल किंवा काही ना काही अडचणी सतत येत असतील, तर त्यासाठी आपण अनेक उपाय सेवा करत असतो. प्रत्येकालाच वाटत असतं की आपलं कुटुंब सुखी राहावं, समृद्ध राहावं, आपल्या घरावर कोणतंही विघ्न, संकट येऊ नये आणि त्यासाठी ते नेहमी प्रार्थना देखील करत असतं, प्रयत्न देखील करत असतं. तर असाच आपण जर काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय सेवा जर केले तर त्या विशिष्ट तिथीच्या देवीदेवतांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात आणि आपल्यावरची ही सर्व संकट, अडचणी, विघ्न देखील दूर होतात. तर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो होळीच्या रात्री करायचा आहे. ज्या वेळेला होळी पेटते तर त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तर तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण होळीला पौर्णिमा असते आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे आणि त्याचबरोबर दररोज तिने सांजेला आपल्याला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण तुळशीमध्ये माता लक्ष्मी निवास करते आणि तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी हा दिवा प्रज्वलित केला जातो. या दिव्याच्या प्रकाशानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी हा दिवा प्रज्वलित केला जातो. त्याचबरोबर या दिव्यामध्ये भीमसेनी कापराच्या 2 वड्या टाकायच्या आहेत, 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. आपल्या देवघरासमोर देखील असाच एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कोणतंही शुभ कार्य असेल तर तिथं सर्वप्रथम दीप प्रज्वलन केलं जातं आणि नंतरच कार्याला सुरुवात केली जाते. म्हणूनच आपल्याला देखील कोणतंही कार्य असेल, कोणतंही काम असेल तर ते अग्नीला साक्षी मानूनच करायचं आहे आणि म्हणूनच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसेच दररोज देखील अशाच प्रकारचा दिवा तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. आता ज्या वस्तू आपल्याला घरावरून ओवाळून टाकायच्या आहेत, त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील काही व्यक्तींवरून देखील ह्या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीच्या बाबतीत काही समस्या असतील, अडचणी असतील तर त्या व्यक्तीच्यावरून. तर प्रथम आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये तुम्हाला 2 अखंड तमालपत्र ठेवायचे आहेत. त्याच्यावरती एक ओंजळ भरून पिवळी मोहरी टाकायची आहे. त्याचबरोबर एक ओंजळभर जे खडे मीठ असतं, ज्याला आपण जाडं मीठ म्हणतो, तर ते ठेवायचं आहे. अखंड 2 लवंगा, काळी मिरी 2 ठेवायच्या आहेत. एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे. त्यानंतर देवघरासमोर या वस्तू घेऊन बसायचं आहे. आता तुम्हाला कुटुंबातील सर्वच व्यक्तींवरून तुम्हाला या वस्तू ओवाळून टाकायच्या असतील तर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या प्लेटमध्ये तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत. देवघरासमोर बसायचं आहे. तुमच्या जी कुलदेवता आहे त्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. ज्या देवतेला तुम्ही मानता त्याचं नामस्मरण करायचं आहे. माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू, भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे. या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या अभिमंत्रित करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत तर त्या या ठिकाणी बोलून दाखवायच्या आहेत आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला, ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय तर त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो, ज्याप्रमाणे आपण लहान मुलाची दृष्ट काढतो त्याप्रमाणे तुम्हाला ह्या वस्तू फिरवायच्या आहेत. त्यानंतर घराच्या बाहेर आणून तुम्हाला दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला एक भांडं ठेवायचे आहे, त्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला या वस्तू फिरवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा एक ताट घ्यायचं आहे आणि
म्हणजेच एखादी प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला 2 अखंड तमालपत्र ठेवायचे आहेत, पिवळी मोहरी ठेवायची आहे, भीमसेनी कापराच्या 2 वड्या ठेवायच्या आहेत, एक तुरटीचा खडा, 2 अखंड लवंगा, 2 काळी मिरी ठेवायच्या आहेत आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या घराच्या बाहेर घेऊन यायचं आहे। आणि जो आपला मुख्य प्रवेशद्वार आहे, आपला जो उंबरठा आहे दरवाजाचा, तर त्या दरवाजाच्या उंबरठ्यापासून वरती जी चौकट आहे तर तिथपर्यंत आपल्याला घरावरून 7 वेळा या वस्तू फिरवायच्या आहेत, ओवाळायच्या आहेत। आणि आपल्या घरामध्ये जी काही अडचणी येतात, संकट येतात, विघ्ने येतात, बाधा येतात, तर त्या सर्व काही या आपल्या घराच्या दरवाजातूनच येत असतात। आणि म्हणूनच या दारावरून, या चौकटीवरून तुम्हाला या वस्तू घड्याळाच्या काट्याप्रमाणे 7 वेळा फिरवून घ्यायच्या आहेत। आणि घरावर जी काही संकट आहे, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील, एखाद्यानं करणी केली असेल किंवा इतर जर काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्या वास्तुपुरुषाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून ज्या ओवाळून ठेवलेल्या वस्तू आहेत तर त्यामध्येच या वस्तू टाकायच्या आहेत। आणि त्यानंतर घरापासून ज्या ठिकाणी होळी पेटवलेली आहे तर त्या ठिकाणी नेऊन या सर्व वस्तू तुम्हाला होळीमध्ये फेकून द्यायच्या आहेत, जाळून टाकायच्या आहेत। त्यानंतर घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून घरामध्ये जायचं आहे। एका प्लेटमध्ये पुन्हा एकदा भीमसेनी कापराचे 4 ते 5 वड्या घ्यायच्या आहेत, पिवळी मोहरी ओंजळभर घ्यायची आहे आणि 2 अखंड तमालपत्रे घ्यायचे आहेत आणि या वस्तू घरामध्ये जाळायच्या आहेत। संपूर्ण घरामध्ये याचा तुम्हाला धूर करायचा आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता, निगेटिव्हिटी जी पसरलेली आहे ती दूर होण्यास मदत होणार आहे। भीमसेनी कापरामध्ये निगेटिव्हिटी, नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता जास्त असते आणि त्यामुळे भीमसेनी कापूर हा घरात जाळायचा आहे। हा उपाय तुम्ही दररोज तिन्ही सांजेच्या वेळेला केला तर अतिशय उत्तम, परंतु दररोज जर शक्य होत नसेल तरी अमावस्या, पौर्णिमा ज्या विशिष्ट तिथी असतात तर त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर मी घरावरून ओवाळून ज्या वस्तू काही फेकून द्यायला सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला त्या दर शनिवारी किंवा अमावस्या आणि पौर्णिमेला या वस्तू घरावरून ओवाळून टाकायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्या घराचा जो उंबरठा आहे तर त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि ही जी होळी जी पेटवलेली आहे तर त्याची दुसऱ्या दिवशी होळी विजल्यानंतर जी राख असते तर ती राख घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या उंबरठ्यावरती ती दररोज तिन्ही सांजेच्या वेळेला थोडीशी राख टाकायची आहे। तुम्हाला दररोज जरी शक्य झालं नाही तरी देखील ज्या विशिष्ट तिथी असतात, जसं सांगितलं तसं अमावस्या, पौर्णिमा, शनिवार किंवा इतर काही, तर त्यावेळेला किंवा घरामध्ये जर सतत काही ना काही तुम्हाला नकारात्मकता जाणवत असेल, काहीतरी अडचणी येत आहेत असं जाणवत असेल तर त्यावेळेला घराच्या उंबरठ्यावरती ही राख टाकायची आहे। त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या ही राख थोडीशी अगदी चिमूटभर टाकायची आहे। या राखीचा तुम्ही टिळा देखील लावू शकता। ही राख अत्यंत पवित्र राख असते आणि त्यामुळे आपल्याला ह्याचा असा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर ही राख आपल्या पायाखाली येणार नाही याची देखील विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि ह्या होळीच्या रात्री तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे। कोणताही उपाय करताना, कोणतीही सेवा करताना फक्त ती मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं। त्याचबरोबर कोणताही उपाय करताना ज्या वस्तू आपण घेत असतो तर त्या वस्तू अखंडच घ्यायला हव्यात, जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं, केलेल्या उपायाचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल। आणि आपण कोणतीही सेवा आपण अखंड फळप्राप्तीसाठीच करत असतो आणि माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळं आपण केलेल्या सेवेचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं। आणि नुसते उपाय आणि नुसते सेवा करून चालत नाही, तर त्याला तितकीच मेहनतीची देखील जोड असायलाच हवी। तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा होळीच्या रात्री करायची आहे। जर तुम्हाला काहीच करणं शक्य होत नसेल तरी देखील तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर हा अवश्य जाळायचा आहे। तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे। जरी तुम्हाला देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करणं शक्य होत नसेल तरी देखील तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता। या दिव्यामध्ये देखील भीमसेनी कापूर टाकायचा आहे। तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि जर तुळशीची जरी सेवा केली तरी देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आणि कधीही घरामध्ये धनधान्याची कमतरता भासणार नाही, कोणत्याही घरावर विघ्न, संकट, बाधा, अडचण येणार नाही। तर अशा प्रकारे आपल्याची माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद।